सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था नाशिक संयोजित दुसऱ्या टप्प्यातील 217वी बारव संवर्धन मोहीम नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तळेगाव शिवारातील ऐतिहासिक होळकर कालीन वास्तू संपन्न बारव इथं झाली. दिवसभरातील बारवेच्या गाळ काढणीनंतर झालेल्या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील भग्न व दुर्लक्षित असलेल्या सर्वच होळकर कालीन ऐतिहासिक बारवा कुंभमेळा निधीतून वाचवा असा ठराव करण्यात आलाय. दरम्यान कुंभमेळा प्राधिकरण व जिल्हाधिकारी नाशिक व पुरातत्व विभाग नाशिक यांच्या या संदर्भात पत्रही याआधी देण्यात आलंय, अशी माहिती बारव व दुर्ग संवर्धन अभ्यासक राम खुर्दळ यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यात होळकर कालीन 550हून अधिक होळकर कालीन बारवा आहेत. त्यापैकी बहुतेक बारवा उद्ध्वस्त भग्न स्थितीत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक बारवा खासगी आहेत, तर जिल्ह्यातील अनेक बारवा काही अजाणत्या मंडळींनी बुजवल्या आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव शिवारातील दगडी वास्तू संपन्न बारव रस्त्याच्या रुंदीकरणात जाऊ नये किंवा जागा मालकांकडून बुजवली जाऊ नये अशी मागणी ठराव शिवकार्य गडकोट संस्थेनं बारव संवर्धन वेळी केलाय. जय शिवराय, जय गडकोट. किल्ले वाचवा, इतिहासाच्या पाऊलखुणा वाचवा. या ठिकाणी अतिशय महत्त्वाची इतिहासाची पाऊलखुण आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या काळची ही प्राचीन बारव आहे. नाशिक जिल्हा हा प्राचीन होळकर कालीन बारवांचा जिल्हा आहे. 550हून अधिक प्राचीन बारवा नाशिक जिल्ह्यात होत्या. त्यापैकी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याला मैरवणी आणि तळेगावच्या मध्यभागीवर असलेल्या या प्राचीन बारवेला आपण या ठिकाणी बघतोय. ही प्राचीन बारव दगडी बांधकामामध्ये आहे. अतिशय वास्तू संपन्न कलाकुसरीने बांधलेली, कोरीव अशा कमानी असलेली. आणि या ठिकाणी आपण बघूया, या बारवेला दगडी बांधकाम असलेल्या अशा खिडक्या आहेत. त्यानंतर या 3 टप्प्यामध्ये उतरल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो, या दोन्ही बाजूला 2 अशा दगडी बांधकामाच्या 2 खिडक्या, त्यांचं कलाकुसरीचं काम बघतात. हिच्या कमानी बघा. आणि या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये गाळ पडलेला आहे. अशा अनेक इतिहासाच्या पाऊलखुणा उद्ध्वस्त आहे, त्या वाचवणं ही काळाची गरज आहे. अशा ऐतिहासिक बारवा ह्या आजच्या काळामध्ये उद्ध्वस्त, भग्न अवस्थेत, दुर्लक्षित आणि गाळात रुतलेल्या आहेत. या बारवा नष्ट होत आहे. हा इतिहासाचा ठेवा, या इतिहासाच्या पाऊलखुणा आपण सर्वांनी जपल्या पाहिजे. म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 25 वर्षापासून शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था या बारवांचं, ऐतिहासिक गडकिल्ल्यांचं, ऐतिहासिक स्मृती विरगळी आणि ऐतिहासिक शिवकालीन तलाव, टाके, कुंड, जुने मंदिरं आणि एकूणच हा सगळा इतिहासाचा वारसा वाचवण्यासाठी सातत्याने काम करते. आमचं एकच म्हणणं आहे की येत्या कुंभमेळ्यामध्ये हा प्राचीन वारसा नष्ट होता कामा नये. कारण रस्त्याच्या कडेला आहे आणि कोणाच तरी खाजगी जागेला लागू नये. कारण सध्या इतिहासाच्या पाऊलखुणा सातत्याने दुर्लक्षित केल्या जातात आणि एकूणच अशी उदासीन परिस्थिती एकूण समाजात असल्यामुळे या ऐतिहासिक ठेवा वाचवण्यासाठी आमच्या सारख्या राबणाऱ्या हातांचं म्हणणं आहे का नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये कुंभमेळ्याच्या दरम्यान या रस्त्याच्या रुंदीकरणात हा वारसा टिकवला जावा, जपला जावा. येणाऱ्या पर्यटकांना आणि वारकऱ्यांना याच्या पाण्याची, या प्राचीन बारवेच्या शाश्वत पाण्याची, पिण्याची सोय व्हावी, यासाठी आम्ही आपल्याला कळकळीचं आव्हान करतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112.